कधी तो हसत नाही जेला काय तर काय गप बस. ह्या का झालेत भाकऱ्या हा फक्त उशीर झाला म्हणून पटापट करतो म्हणून, नाही तर का झालेत भाकऱ्या या. फक्त वेळ पाहिजे आणि ती वेळ लवकरच येणार आहे. एरिया बदलत जाल ना तशी तशी भाषा चेंज होत राहते, शब्द चेंज होतात आगरीमध्ये. चुलीत टाकते एक नंबरला असं असं असं. कारण अख्ख्या बेंकल गावाला समजलं असेल की आम्ही तो व्हिडिओ बनवण्यासाठी वरती आलो चिकन. कारण समोरची हेमाताई बोलते काय करताव, व्हिडिओ करताव का. वाव, ही याच्याच भारी लागतंय बॉयलर पेक्षा ना याचं एकदम भारी लागतं. जेव्हा चुली चालत होत्या तेव्हा लोकांना गॅस पाहिजे होत्या, आता गॅस आलेत ना तर सगळे लोक पारंपरिक पद्धतींकडे वळाली जास्त आणि सगळं त्यांना आता सगळं जुनं पाहिजे. कधी तो हसत नाही जेला काय तर काय गप बस. हे काय होतं माहितीये का, मी कामाला जायला नाही मागत आहे. ऍक्च्युली मी झोपलोय 4 वाजता आणि आता 8 वाजता 8:30ला उठलो, तर त्याच्यामुळे माझी इच्छा नाही झोप जास्त आली, तर त्याच्यावरनं ती कटकट चालली आमच्या घरामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी दीपेश पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि बऱ्याच दिवसानंतर तुम्ही आईला फ्रेममध्ये बघताय. त्याचं कारण म्हणजे बरेच दिवस मी व्हिडिओ शूट नव्हती केली आईसोबत, त्याच्यामुळे मग विचार केला की आज करूया. कारण आज आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत गावठी कोंबडीचं चिकन, ते पण चुलीवर, ते पण ज्वारी आणि बाजरी, कसली भाकरी, बाजरीच्या भाकरी बरोबर. तर हा इंट्रो मी आता सकाळी शूट करतोय, कामाला जायचं आहे मला, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. संध्याकाळी 9:30ला मी घरी येईन तेव्हा आम्ही बनवू, मग आम्हाला जेवायला तरी 11 वगैरे होतील. आणि कसं वाटतं तुला बऱ्याच दिवसानंतर व्लॉगमध्ये येऊन? भरपूरच चांगलं वाटतंय. नवीन वर्षाची नवीन काहीतरी सुरुवात करायची भरपूरच इच्छा आहे, पण दीपला वेळ भेटत नाही, रात्र होतंय म्हणून ब्लॉग करू शकत नाही आम्ही. पण यूट्यूब फॅमिली आमचा म्हणजे वाट बघते माझी, हेच म्हणजे ऐकूनच समाधान वाटतंय मनाला, का कोणाला तरी आठवण आहे आमची. असंच प्रेम राहू दे सगळं. तुला किती जण वगैरे भेटतात मार्केटमध्ये ते सांग? बरेच जण मला भेटतात, बोलतात मला तुमचे ब्लॉग छान असतात, का करत नाही. दीपला वेळ भेटत नाही म्हणून करत नाही, नाही तर आम्ही छोटं मोठं ब्लॉग तुमच्यासाठी ना आमच्यासाठी आम्हाला समाधान वाटतंय, काहीतरी नवीन करायला भेटतंय, याच्यासाठी आम्हाला समाधान वाटतंय. आता याचे पुढं प्रयत्न करू, जसा वेळ भेटेल, दीपला जसा वेळ भेटेल तसा मी करीत जाईल. मला स्वतःला करता आला असता, हे व्हिडिओ काढता आले असते किंवा मला एडिटिंग करता आले असते, मी काय ना काय छोटं मोठं माझा रोजचा रुटीनचा काय आहे ते दाखवलं असता तुम्हाला, तरी पण मला आनंद होईल. याच्या पुढं मी प्रयत्न करील. म्हणजे तुम्हाला आता हिंट मिळत असेल की आता मोबाईल घेऊन दिलाय मी, सो आता ती व्लॉगिंग करू शकते, कारण सगळं घरातच असतं, ट्रायपॉड वगैरे. सो तू करू शकतेस, मला असं वाटतं. बघू, प्रयत्न करील मी, बघू आता काय असेल माझा वेडावाकडा ते मग तुम्ही तसाच आपला मान्य करून घ्या. तर मला असं वाटतं की आईने सुद्धा यूट्यूब चॅनल खोलावं नवीन, पण त्याआधी थोडं माझं सक्सेस होऊ दे, त्याच्यानंतर आपण बघूया जे काय असेल ते. सो संध्याकाळी आता भेटतो मी तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. ॲक्च्युली ती कोंबडी आहे, ती कोंबडी सध्या जास्त ओरडते, त्याच्यामुळे आम्ही ते आणि गावठी कोंबडी किंवा कोंबड्या थंडीच्या दिवशी तर खायलाच पाहिजे, प्रत्येकाने खायला पाहिजे. प्रत्येक नाही खात, नॉनव्हेजवाले खातात, व्हेजवाले नाही खात. व्हेजवाल्यांच्या कमेंट्स येतील मला आता. नॉनव्हेजवाले तरी खाओ, बाकी काय नाही. सो जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट भेटूया आता संध्याकाळी. बाय. तर मित्रांनो, आता झाली आहे फायनली रात्र आणि मी घरी आलो आहे. म्हणजे लवकरच निघालो होतो, पण मला काही निघायला जमलं नाही कारण पेशंट खूप जास्त होते. आता मी आलो आहे घरी आणि आईनी चिकन वगैरे कट करून आणलं आहे, वॉश करून पण आणलं आहे. आणि एका बाजूला आता ती भाकऱ्या करते, बाजरीच्या भाकऱ्या आहेत. आज तिला बोललो की तांदळाच्या वगैरे नाही करायच्या, आज बाजरीच्या भाकरी करूया, कारण झणझणीत चिकन, मस्तपैकी थंडी आजूबाजूला, आणि आपण आता बनवणार आहोत फायनली. सो तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवतो मी या चिकनची. ॲक्च्युली तिला मी आईच्या माझ्या स्पेशल जो ग्रीन हिरवा चिकन असतो तो सांगितलेला करायला, पण ॲक्च्युली काय झालं की सगळं तिने मसाले वगैरे सगळे वरती आणलेत ऑलरेडी. तर मी तिला बोललो की आपण कधीतरी नंतर करूया, कारण मला 2 कमेंट अशा आल्या होत्या मिनी ब्लॉग्समध्ये की त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की तुमची चिकन हिरव्या चिकनची रेसिपी आम्हाला बघायची आहे. तर ती पण आम्ही लवकरच करू तुमच्यासाठी.
जर मला असा वेळ असेल ना तर मी बिंदास करू शकतोय, पण मला वेळ आहे, वेळेची कमतरता आहे. आता सगळ्या गोष्टी आहेत माझ्याजवळ मुबलक, कारण व्यवस्थित आपल्याला आता लाईट आली आहे, तुम्ही बघू शकता. रिंग लाईट लावली आहे मी टेरेसवर, एकदम लाईट पण आली, एक्स्ट्रा स्टोरेजचा आपला प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला. आता मोबाईल पण चांगला आहे आपल्याकडे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त वेळ पाहिजे आणि ती वेळ लवकरच येणार आहे. आता एका बाजूला बनवते बाजरीच्या भाकरी आणि हा जो चिकन आहे ना त्यासोबत बाजरीच्या भाकरी एक नंबर लागतात. सो आपल्याकडे कसा आगरी कोळी लोकांमध्ये तांदळाच्या भाकरी असतात, पण मला ह्या पण आवडतात तेवढ्या. कडक कडक मस्त लागतात चिकनसोबत. आणि इथं ही भाकरी लाल झाली आहे, तर लाल का झाली आहे सांगा. ही जास्त तवा गरम झालाय म्हणून. तवा जास्त गरम झालाय बोलतात. तिचा आवाज तुम्हाला क्लिअर नाही ना, कारण माईक मी लावलाय, तर मला माईक काढावं लागेल. सेटअप बघा, एकदम फुल सेटअप वगैरे करून इकडे बसलोय. आणि रात्रीचे बरोबर आता किती 10 10:30 सव्वा 10 झाले असते ना काहीतरी. हां, आणि आम्ही इकडं व्लॉग बनवतोय, म्हणजे माझा टायमिंगच हा आहे याचा. याच्यापेक्षा जास्त उशीर होतो ॲक्च्युली मला, पण आज मी जरा लवकर आलो आहे, म्हणजे लेट गेलेलो लवकर निघालो, कारण हे सगळं करायचं होतं. ॲक्च्युली तो तवा बरोबर नाही त्याच्यामुळे असं होतं. हां, आग पण जास्त झाली आणि माझ्या व्हिडिओच्या नादामध्ये सगळ्यात जळाला भाकऱ्या बिकऱ्या. ह्या का झालेल्यात भाकऱ्या? हा, फक्त उशीर झाला म्हणून पटापट करतो म्हणून, नाही तर का झालेल्यात भाकऱ्या या. इकडे 3 झाल्यात आणि इकडे आता चौथी बनवते छोटीशी. चुली जवळ जास्त गरम नाही होत, मस्त वाटते, फक्त उशीर झालाय म्हणून. 3 नाही करायच्या म्हणून 4 केले. एक शास्त्र आहे 3 भाकऱ्या करायच्या नाही म्हणून 4 केल्या, म्हणून छोटी टाकली. काय शास्त्र आहे बरं याच्या मागे? शास्त्र आहे पण नको आता काय सांगायचं. यांना काय नाही. हा, यांना सगळं शास्त्र आहे. तू वारतात माणसं घरात 3 भाकऱ्याच 3च भाकऱ्या असू करून दे शास्त्र आहेत म्हणून आपले. तो शास्त्र आहे. हिंदू आपल्या संस्कृती परंपरा शास्त्र आपल्या आगरी पहिलेपासून. समाजात हे शास्त्र आहे. होतं. आगरी नाही सगळ्याच्या मध्ये. नाही दुसऱ्यांच्याकडे भात बनवतात, आपल्या इकडे भाकऱ्या बनवतात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. कशासाठी भाकऱ्या बनवतात? प्रेताच्या सोबत द्यायला. प्रेताच्या सोबतचा मला ते नाही 3 बोलायचं. भाकऱ्यांचा शास्त्रच विचारलंच पण बाकी काय नाही. अच्छा, 3 नाही बनवायची म्हणून छोटी एक बनवायची. ओके. ज्ञान अल्ट्रा प्रो मॅक्स मला इकडनं सगळं आलंय. बरीच जण मला कमेंट करून विचारतात की तू तुझ्या आईसारखा दिसतोस. तुम्हाला खरंच वाटतं का असं? म्हणजे हे तिचे हे चीक्स आहेत ना ते दिसतात माझ्या, म्हणजे तिच्यासारखे दिसतात. का तुझ्यासारखे मला दिसतात. आता आपली लंगडी आहे ही. आता बघा आमच्या आगरी भाषेमध्ये लंगडी बोलतात. याला लंगडी बोलतात या टोपाला. आता गरम. हम्म. आता मी 3 चमचे तेल टाकते. 3 चमचे तेल टाकलं आईने. आणि याला तू हे काय लावलंस ते पण सांग. ही राख लावली म्हणजे त्याला मूड घालताना असं बोलतात, पण राख लावली का तर जास्त काला नको पाटेला व्हायला. लंगडी लंगडीला नंगरी पण बोलतात ना. आमचे खारकोपर मध्ये नंगरी बोलतात. नंगरी कांजी. खारकोपरची भाषा बोलली ना ते एकदम प्रेम होईल, म्हणजे ऐकायला तुम्हाला एकदम गोड वाटेल. गोड वाटेल. आणि प्रत्येक आगरी भाषेमध्ये पण प्रकार आहेत, कारण तुम्ही जसा जसा थोडासा एरिया बदलत जाल ना तशी तशी भाषा चेंज होत राहते, शब्द चेंज होतात आगरीमध्ये. कारण इकडं उरण साईडला वेगळी बोलली जाते, उलव्या साईडला वेगळी आहे, डोंबिवली साईडला, कल्याण भिवंडी साईडला वेगवेगळी भाषा बोलली जाते. तो आता आपल्याला कांदा जो आपण टाकलाय तो पूर्णपणे लाल करून घ्यायचा आहे ना. हा, आणि आता त्याच्यात तेजपत्ता टाकते आणि दालचिनी. म्हणजे तुमच्या आवडीचे तुम्ही गरम मसाले टाकू शकता. आमच्या घरात तेच होते म्हणून आम्ही टाकलेत. सगळी रिअल जिंदगी दाखवतो आम्ही, असं काय बनावटे दाखवत नाही. लसणाची पेस्ट ती पण आईनी पाट्यावर वाटली खाली. आता खाली नाही पाटा आहे बघ. हा बघ आणि अरे इथं वाटली का? आता इथंच वाटली. सो इकडं पाटा आईने खालून वरती आणलाय 2 जिने चढून 3 जिने चढून. आता आईने हळद टाकली त्याच्यामध्ये. जेव्हा आपला लाल नाही होऊन दिलास कांदा, झाल्या करपला आलाय बाबा. हा, चुलीवरचा हा सीन असतो की चुलीवर ना लगेच शिस्त म्हणजे करपायला होतंय. आता आपला आगरी कोळी चवीनुसार म्हणजे मीठ मसाला. आम्हाला तर जास्त तिखट नाही लागत म्हणून आम्ही 1.5 चमचा टाकते फक्त. अजून तिखट कर ना थोडासा. नको
अरे थोडासा कर. मिरची वाटली रे बाबा. मिरची कशाला वाटलीस त्याच्यामध्ये? गरम मसाला टाकायचा नंतर. म्हणजे आला लसूणच्या वाटणामध्ये मिरची पण होती. मिरची पण होती. तर फायनली आई इकडे चिकन ऍड करते. आणि चूल जास्तही होते ना. चिकन किती किलो झाला? 1 किलोला थोडासाच कमी आहे. म्हणजे 1 किलोला कमी म्हणजे पाऊण किलो चिकन झालेलं आहे आपलं, बरोबर? 800 ग्राम. 800 ग्राम चिकन झालंय. झाकण ठेवलं ते वाफेवर पाणी ठेवते. थोडे थोडं गरम पाणी करून त्याच्यात टाकायचं. म्हणजे हा चिकन आपल्याला वाफ देऊन शिजवायचा आहे. शिजवायचं आहे. पाणी पण टाकणार आहोत आपण, पण नंतर गरम झाल्यावर. गरम झालं पाणी टाकायचं. डायरेक्ट गारने पाणी टाकायचं. शिजत नाही चांगला आणि चांगली चव पण नाही लागत. आणि तरी पण येत नाही. तरी पण येत नाही. म्हणजे आपण तरी तर काय आणणार नाही, कारण आपल्याला एवढा रस्सा लागत आणि नाही. तेल पण कमीच टाकलाय, जास्त नको तेल बी. चिकनचा कलेजी पेटा निघालेला आहे आपला. आणि आता नेहमीप्रमाणे आई आता भाजणार आहे त्याला चुलीमध्ये टाकून. मीठ वगैरे नाही लावायचं का? लावते. आईने ना कांदा पण टाकला ना वाटण्यासाठी. हा बा. हा हा. आता चुलीवर जेव्हा आपण करतो ना तेव्हा असं आपण, आम्ही तरी आमच्या साईडला असं वाटण बनवतो. हा मी खोबरा पण भाजून घेतला. हा कधी भाजलास खोबरा? मागाशीच भाजला. आता चूल पेटवली तेव्हा. तर मी हा चुलीत टाकते. कलेजी पेटा आईने डायरेक्ट आता चुलीत टाकलाय. निखाऱ्यावर तो आता शिजणार आणि एकच नंबर. कारण तुम्ही अशी जर चव घेतलीत ना याची कलेजी पेटाची, 1 नंबरला. आता मी चिकन काढणार. पटपट पट भाजेल. आणि हा वाफ मस्त आली. आता हा पाणी याच्यात टाकायचं. टाकायचा आणि परत ठेवायचा. 2-3 वेळा पाणी ठेवायला लागेल, कारण ही कोंबडी कडक असते, शिजायला उशीर लागते. गावठी कोंबडी कडक असते. गावठी कोंबडीचा जो मांस असतो तो कडक असतो. कडक असतं, शिजायला उशीर लागते. 2-3 वेळा पाणी टाकायला लागतं. थोडं थोडं करून आपण पाणी टाकायचं. भूक जाम लागली, उशीर पण झाला भरपूर. आता काय करणार, आपल्याला सगळ्यांना दाखवायचं बोलल्यावर आपण थोडेसे स्ट्रगल घ्यायला पाहिजे. म्हणून कलेजी पेटे टाकले तो पण स्टार्टर म्हणून. अच्छा, स्टार्टर म्हणून. हा. पण तोपर्यंत मी खालून तर चिवडा आणलाय आणि चकली आणलाय खायला, कारण जाम भूक लागली. आता कंट्रोल नाही होत आहे बिलकुल. असं रॅन्डम मोमेंट्स आम्ही कॅप्चर करतोय, कारण अख्ख्या भेंडकल गावाला समजलं असेल की आम्ही तो व्हिडिओ बनवण्यासाठी वरती आलो चिकन. कारण समोरची हेमाताई बोलते, काय करताव, व्हिडिओ करताव का. आता आई वाटण वाटते पाट्यावर. आई आता खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण बनवते ना पाट्यावर. मग मिक्सरला का नाही वाटलंस तू? नको, पाट्याची आता चुलीवर करते, म्हणजे पाट्याची चव पाहिजेच ना. हल्लीच्या गोष्टींना चव राहिली आहे का? पण ते पण झालं. चला केमिकलचं भेटतंय, चव राहिली कुठे. ते पण बरोबर आहे दीपूचं. मला बोलते बस झाला शूटिंग बोलते, आता खाऊन घेऊया. आता कलेजी पेटेवायचा जीव अडकलाय पूर्ण. सो आम्ही आता खाणार. आता आई हा तिसऱ्यांदा पाणी टाकते याच्यामध्ये. आता बस झाला, कारण आम्हाला जास्त ते रस्सा आवडत नाही. आणि या भाकऱ्या बघा इकडे आपल्या बाजरीच्या. आग बाबा. आग एकदम मस्त लागली आता, आणि वाजलेत पण भारी एकदम. सो आपला चिकन एकदम मस्तपैकी शिजतंय. आग पण एकदम खतरनाक वाली लागली इकडं. आणि थंडी पण छान, गुलाबी हवा आहे एकदम. मस्तच वाटते, एकदम मस्तच वाटते. आपला चिकन शिजतंय आता. मग किती मिनिटं लागतील शिजायला तरी पण याला? अर्धा तास. अर्धा तास लागतील ना, कारण ते गावठी कोंबडी आहे ना, तशी पटकन शिजणार नाही ती. कारण मी बघितलेले आहेत, मोस्ट ऑफ द लोक आहेत ना कुकरला शिट्या मारतात, पण मला शिट्टी मारलेली आवडत नाही कुकरला. अर्धा तास थांबू आम्ही. अर्धा तास थांबू, पण चुलीवरचाच खाऊ. चुलीवरचाच खाऊ. कुकर नाही, बिलकुल नाही. जर इन्स्टंट पटकन करायचं असेल तर कुकर बेस्ट आहे, पण आपल्याला पण पटकनच पाहिजे. नको, पण पण थांबू आम्ही. आम्ही थांबू. तो पण स्टार्टर म्हणून कलेजी पेटा खातो. आणि चकल्या चकल्या. या मित्रांनो तुम्ही पण. वाव, ही याच्याच भारी लागतंय लय पण. भारी ते यापेक्षा. बॉयलर पेक्षा ना याचं एकदम भारी मस्त- लागतं. मस्त लागते. वेगळीच चव लागते याला, खरोखर वेगळीच मस्ती चव नाही. लागते. म्हणून गावठी कोंबडी खाल्ली. गावठी ते गावठी.
पण मी ऐकलं असं बऱ्याच जणांना ना गावठी कोंबडी आवडत नाही, आवडत नाही. कारण ते काय ना काही किड्या मुंगे खातात ना, त्याच्यामुळे नाही आवडत. आपल्या पोटात का कमी आहे काय? हा, आपल्या पोटात पण हा? किडे आहेत. हे पेटा एकदम भारी वाटते. जामच भारी. ते BBQ वगैरे चिकन आहेत ना, सगळे राहिले एका बाजूला आणि चुलीमध्ये भाजलेली कलेजी पेटा राहिला एका बाजूला. डन. मला तर कंट्रोल नाही होत आहे, म्हणून आईने मला रस्सा दिला याचा आणि मी आता पिऊन बघणार आहे. एक नंबर लागते. कारण कसं सीन आहे माहिती आहे काय, हॉटेलचा सूप असतो ना, चिकन सूप, त्याला पण टक्कर आहे, एवढा भारी लागते. आणि मी एक लेडी आहे यूट्यूबला, तिचे ब्लॉग बघत असतो सतत, तर ती म्हणजे गावाकडचं दाखवते सगळं, गावाचं जेवण वगैरे. त्याच्यामुळे ती आहे ना मटणाचा रस्सा अशीच पित असते, म्हणजे पाणी रस्सा बोलतो ना आपण, मीठवाला तो. तर मला आता कळालं की ती का पिते. एक नंबर लागते. हा पण काय पण बोला. हा जो आई आता पाट्यावर वाटण वाटते ना, तर पाट्याची पण एक स्टोरी आहे. हा ऐका आता. हा माझ्या वडिलांनी 20 वर्षापूर्वी मला 50 रुपयाचा घेऊन आणलेला आहे. जोरात बोल जरा. 20 वर्षापूर्वी माझ्या वडिलांना आम्ही दादा बोलता. आता ते नाही आहे, 2012ला गेलेत. त्यांनी 50 रुपयाचा हा पाटा आणला आणि माझ्या मोठ्या बहिणीनी, तिला अक्का बोलतो, तिने 100 रुपयाचा वरवंटा आणला. म्हणजे किती फरक झाला बघा. 50 रुपयाचा एवढा मोठा पाटा पाटा आणि 100 रुपयाचा तेवढूसा वरवंटा. तो पण कधी, किती वर्ष झाली? 20. बापरे. आणि 20 वर्षापासून भांडी आहेत, भांडी आहे. जे संसार याला बोलतात. नाही 20 ना, 28 वर्षापासून. 28 वर्ष झाली माझ्या संसाराला. वा, नॉईस नॉईस. हा नॉईस. मी रस्सा पिला आता, एक खरंच एक नंबर. तू पण पिऊन बघा. हिनीच मला दिला ॲक्च्युली, आईनी. आता आई टाकते गरम मसाला. आणि ॲक्च्युली आता हा चिकन तुम्हाला थोडासा सफेद दिसत असेल, कारण आम्ही ना सगळ्या वरचा रस पियालो मगातपासून, तेच चालेल आमचा. आता फायनल स्टेज आई टाकते आता वाटण. बस झाला, कंटाळा आला. म्हणजे आता वाट बघून बघून 11 वाजले. 11 वाजले आता, 11 वाजले. अजून वाटण 10 मिनिटं शिजवायचं आपल्याला, आणि आपण चुलीवरनं खाली उतरवतो टोप. आता बस झाला. आता आईने ताटं पण वरतीच आणलीत. बोललो की आपण वरतीच जाऊया मस्तपैकी. बघा चंद्र बघा एकदम, आणि आजूबाजूचं वातावरण एकदम अंधार झाला सगळीकडं. आणि आता आई फायनली कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यामध्ये. चला आता आपला चिकन शिजलाय फायनली, आणि तो चुलीवरनं उतरायला रेडी झालेला आहे. 11:15 वाजले. हा आता नाटक करताना. चला आता जेवून घेऊया. तर आई आता भाकरी गरम करते, आपल्या मागाशी भाकरी आपण केलेल्या. सो चुलीवर एकदम मस्तपैकी. सो फायनली मी आता जेवायला घेतलंय. कांदा लिंबू वगैरे नाही आणला खालून, कारण जेवढा आता वेळ नाही आमच्याकडं. सो या तुम्ही पण जेवायला आणि एन्जॉय करा चिकन आणि भाकरी. खतरनाक. जस्ट इमॅजिन करा, मस्तपैकी थंडी पडली आहे आणि बाहेर एकदम मोकळी हवा आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेवताय ते पण चिकन आणि भाकरी सोबत, गावठी चिकन. गरम गरम. खतरनाक. भारी. आता मी जेवतो. व्हिडिओ वगैरे राहू दे बाजूला, तुम्ही पण या जेवायला. भूक लागली मारण्याची, आणि हे झाल्यावर एडिटिंग करायची आहे मेन म्हणजे. हे खरं सांगा, कोणाला चट लागली? हा खरं सांगा एकदम. कशात मोकळे हवेत? मोकळ्या हवेमध्ये. चुलीवरचं जेवण कोणाला भेटतं आजकाल. जेव्हा चुली चालत होत्या तेव्हा लोकांना गॅस पाहिजे होत्या. आता गॅस आलेत ना, तर सगळे लोक पारंपरिक पद्धतींकडे वळाली जास्त, आणि सगळं त्यांना आता सगळं जुनं पाहिजे. म्हणजे पहिले जसं होतं पूर्वीसारखं तसं पाहिजे. याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत, म्हणून त्याच्यावर नाहीच बोललं तर बरं होईल. आई चालली सगळं आता सामान घेऊन खालती. आमचं जेवण झालंय, मस्त थंडी लागते. जा आता झाला. जाम बेकारवाली थंडी लागते आता इकडे.
आणि जाम थंड हवा सुटली आहे. हा आई सगळं सामान घेऊन गेले खालती. आता मी पण सगळे सेटअप वगैरे आवरून घेतो, लाईट वगैरे खाली नेतो आणि झोपायची तयारी, म्हणजे आईची, माझी तर नाही, मला एडिटिंग करायची आहे. सो व्हिडिओचा एंड करूया. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. बऱ्याच दिवसानंतर आईला मी फ्रेममध्ये घेतली यूट्यूबमध्ये, कारण आईचं खूप दिवस झालं चेहरा दिसला नव्हता तुम्हाला सगळ्यांना. त्याच्यामुळे मग विचार केला की आईला पण दाखवूया आणि आईसोबतच आपली एक छोटीशी रेसिपीसुद्धा दाखवूया. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मला नक्कीच पुढील व्हिडिओसाठी सजेशन्स द्या की अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल. सो कीप वॉचिंग, कीप ब्लेसिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.